गावरान गाय माझी 2.5 महिन्यात होता आणि गाब गेले. हा 2.5 महिन्यात. आलंच ऐका घ्या, ती मगाशी पाहिली का 2.5 महिन्यामध्ये गाब धरलेला आहे. काय पाहिजे अजून? भरवले. खरं आहे सर, त्याचा रिझल्ट आहे. भरवले. ताकद आहे ना त्याच्यामध्ये, ताकद कमी पडत महिन्यात नाही, दूध टिकून राहते. सुरुवातीला खर्च वाटतो, पण आता नफा व्हायला लागल्यावर मात्र तुम्हाला लक्षात येतं खर्च की नाही सर, एकदा डॉक्टर आले की 800 ते 1000 रुपये बिल होते. बरोबर. हे 1000 मध्ये 1 महिना चालते आमचं. मिल्क चार्जर. दुधाला म्हणा सर, क्वालिटीला तुम्ही चहा जर गावरान गायच्या दुधाचा पिला, तुम्ही ही गावरान गायच्या दुधाचा चाय का म्हशीच्या दुधाचा चाय ओळखू येत नाही. एकदम बरोबर. का बरं? पचन चांगलं झालं. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, सर्वांनी एक लक्षात ठेवा, मिनरल मिक्सचर हे रसायन आहे आणि तुम्ही युरिया टाकल्यावर ते जीवाणू काय होता? भरून जातं. मिनरल मिक्सचर काय आहे? युरियाचे ना तो. पण तुम्ही ज्यावेळेस तो टाकता तेव्हा गायीच्या पोटातले जीवाणू काय होता? आणि लक्षात ठेवा, गायीचं पूर्ण पचन हे जीवाणूंवर आहे. आपलं तरी रसायन आहे, आपल्या शरीरामध्ये रसायन असतात, पण गायीच्या पोटामध्ये फक्त जीवाणू असतात. मग ते जीवाणू जर मेले तर पचन होईल का? म्हणून मिनरल मिक्सचरने त्रास होतो गायीला. मग तिचं रक्त आणि आटतं आणि तिची हाडं ढिसूळ होतात आणि तिची चरबी काय होते? उतरते. मग मुद्दा एक की तुमच्या गायीची तब्येत चांगली राहते, दुसरा कुठला आजार होत नाही, तिसरा मुद्दा दूध टिकून राहतं, आणि चौथा सर्वात महत्वाचा मुद्दा, गायी भाकड राहत एक महत्वाचा फायदा, सर्वात मोठा. ₹1,00,000 काही 10,000 घेतात खाते. हा शेंगपेंड चारताय तुम्ही, शेंगपेंड इथनं पुढे देऊ नका, नाही तर गाय उलटेल. हा. म्हटलं शेंगपेंडच देत नाही. बर. काय तर सांगताय म्हटलं शेंगपेंड देत नाही तर गाय असं राहूच शकत नाही. शेंगपेंड न देता आहे त्या चाऱ्यामध्ये शेंगपेंड पेक्षाही गाय एनर्जी मिळते. का बरं? कारण तुमच्या चाऱ्यातला 100% कस काय करते? ती ओढते. एवढी ताकद तिच्या शक्तीमध्ये आली, पचन शक्तीमध्ये. बरोबर की नाही? म्हणजे तुमचा डॉक्टर असेल किंवा गायवाला असेल, तो सुद्धा फसतो. जो काय रोज गायांना भरून देतो त्याला सुद्धा लक्षात येत नाही की हे सत्य काय. बरोबर की नाही? मग हे आपण समजून घेतलं पाहिजे.